तो बोलताना पण वेगळं बोलतोय आणि आता मी त्याला रावणासारखा ट्रीट करतोय की 10 माणसं समजूयात त्याच्या फॅमिलीमध्ये ऍटलिस्ट खरंच 10 माणसं आहेत तो धरून. तर त्या सगळ्यांबरोबर बोलताना त्याने 10 मुखवट आहेत त्याचे आणि प्रत्येकाबरोबर एक वेगळं रिलेशन त्याने तयार करून मला तुझ्याबरोबर असं बोलायचंय, तुझ्याबरोबर असं बोलायचंय. कारण इतकं विकृती जर का तुम्हाला घेऊन रोजच चालायचंय आणि ती खरी वाटली पाहिजे, ते जगलं आहे असं वाटलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला काम केलंच पाहिजे. पण हे सगळं करताना स्वतःचं रिअल आयुष्य एक आहे ते विसरून जाता कामा नये, हेही मी सतत आपल्याला स्वतःला बोचकपणे सांगत असतो. तर मंडळी नमस्कार, मी श्रावणी विलास लकेश्री, तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत आहे. आता मोजमाप घ्यायला कोणीतरी रेडी आहे आणि तो बिचारा मगासपासून वैतागला, इथेच करायचा आहे का इंटरव्ह्यू. किरण गायकवाड, सगळ्यांचा आवडता देव माणूस ज्याची अशी ओळख झाली आहे. तुला कसं वाटतं, पहिलं म्हणजे देव माणूस तुला असं हाक मारतात सगळे तेव्हा तुला मनात काय येतं? भारी वाटतं की आपल्या कॅरेक्टरनुसार आपल्याला ओळखतायत. कॅरेक्टरनुसार इन द सेन्स की एक आपण कॅरेक्टरची काहीतरी ट्रेडमार्क करून ठेवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला ओळखतायत. जसं लागेराच्या वेळी मला भैया म्हणून करायचं सगळे, तेव्हा सुंदर मुली पण भैया म्हणायचं, तेव्हा वाईट वाटायचं, राग यायचा, कारण शेवटी आपण एक मुलगाच आहोत. पण मग जेव्हा देव माणूस असं म्हणायला लागले तेव्हापासून असं की अरे चला ती ओळख पुसली, आता देव माणसाची ओळख आहे आणि भविष्यामध्ये असंही काहीतरी माझ्याकडनं घडून जाईल जी देव माणसाची ओळख पुसण्याचा प्रयत्न करेन मी. पण ही ओळख पुसण्यासारखी नाहीये, कारण पहिला भाग, दुसरा भाग, आता तिसरा भाग येतोय, मधला अध्याय, आणि धडघोस आहे याच्यामध्ये. सगळा वेगळं कल्चर तुम्हाला बघायला मिळेल. सातारी पहिलंही सातारीच होतं, पण यावेळी मी सातारी बोलणार आहे. आजूबाजूचं त्याची फॅमिली वेगळी आहे, वेगळं युनिव्हर्स आहे आणि याच्यामध्ये खूप गमती जमती आहेत. इरसाल आजी आहे, एक हरहुन्नरी त्याचा बाप आहे, 2 आया आहेत त्याला, एक पोलीस भाऊ आहे, घरामध्येच पोलीस आहे यावेळी, आणि तो टेलरिंगचं काम करतोय. आणि टेलरिंगचं काम करत असताना त्याचं इतकं भारी आहे की माप घेताना तो कुठल्याही स्त्रीला टच करत नाही किंवा तिच्याकडे नजर वर करून बघत नाही. त्याच्यामुळे कदाचित स्त्रियांना तो आवडतोय तिकडे. आणि मग तो ज्यांना खांदा द्यायचा तिकडे खांदा देतो, ज्यांचा विकेट टाकायचं तिकडे विकेट टाकतो, आणि असं त्याचं सगळं चालू आहे. पण यावेळी त्याचा जास्त फोकस कातळगोड्यामध्ये ज्याचे पैसे राहिलेत ते काढण्यासाठी तो इकडे आलेला आहे. पण डिरेक्टली डॉक्टर होतास, तिथून तू टेलर झालायस, तो जो प्रवास होता किंवा कॅरेक्टर तू ग्रॅब करायचा प्रयत्नच केला असेल, तू देव माणूस म्हणून कॅरेक्टर पकडलेस, पण यावेळी गोपाळ आणि जो शांत असं दाखवलाय आणि तू स्वतः त्याच्यामध्ये वर्क करतोस त्या कॅरेक्टरमध्ये. बिकॉज मी मगाशी ऐकलं तू ते बांधलंय, बॉबिन लावलंयस, सो आणि तो टिक्का म्हण, आणि ह्यावेळी खरंच तू वेगळा दिसतोयस. थँक्यू. तर ते काय तू केलंस ते वेगळं दिसण्यासाठी? हे कम्प्लिटली आहे, यावेळी कम्प्लिटली तो वेगळ्या झोनमध्ये दिसणार आहे तुम्हाला. त्याचं राहणीमान पण वेगळं आहे यावेळी, तो बोलताना पण वेगळं बोलतोय आणि आता मी त्याला रावणासारखा ट्रीट करतोय की 10 माणसं समजूयात त्याच्या फॅमिलीमध्ये ऍटलिस्ट खरंच 10 माणसं आहेत तो धरून. तर त्या सगळ्यांबरोबर बोलताना त्याने 10 मुखवट आहेत त्याचे आणि प्रत्येकाबरोबर एक वेगळं रिलेशन त्याने तयार करून मला तुझ्याबरोबर असं बोलायचंय, तुझ्याबरोबर असं बोलायचंय, असं सगळं डिझाईन करून ठेवलंय. आणि जेव्हा मी बघितलं एपिसोड, तो खूप काम, शांत, संयमी, फक्त डोळ्याने बोलणारा तुम्हाला यावेळी गोपाळ दिसेल. आणि भयानक आहे हे सगळं. मला एक सीन करताना खूप अंगावर आला होता तसाच, की जस्ट इमॅजिन मी एका माणसाला मारलंय आणि त्याच्या फॅमिलीमध्ये गेलोय आणि मी सीन करतोय आणि मला असंच जाणवलं. म्हणजे मी जेवायला बसलो त्या फॅमिलीमध्ये, तिकडे सगळ्यांनी सीन चालू आहे आणि मला जेवता जेवता असं वाटलं की अरे असा खरंच एखादा माणूस जर आपल्या घरामध्ये येऊन बसला तर हा किती मोठा विषारी साप आहे जो आपल्या घरामध्ये घुसतोय. आणि तो विषारी सापासारखंच मग मी त्याचं मॅनरिझम पकडलं. आता मी घरामध्ये घुसताना कोणाशाही पूर्ण दार नाही उघडत, सापट तयार करतो आणि त्या सापटीमधून असं घुसतोय. हे मला करता करता सापडलंय. तो म्हटलं हे सरांना ऐकवलं, सर म्हटलं हे कमाल आहे, आपण हे वापरूयात. पण एक विचारू का, ॲज अ तू थिएटर आर्टिस्ट असशील हे मी गृहीत धरण्यापेक्षा तू आहेस हे मी म्हणेन. कारण हे जे असतात ना हे नाटक करणाऱ्यांकडूनच येईल. कारण हे जे तू बोललास ना, मी थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे मला हे ऐकलं, ओ माय गॉड हे पण असं असू शकतं, हे पटकन क्लिक झालं आणि असं वाटलं की कमाल आहे. म्हणजे तू नट म्हणून इथे जिंकतोस. अरे थँक्यू सो मच. खरंच आहे म्हणून मी जिंकलो ना, कारण तिसरा भाग येतो त्याचा, नाहीतर मग पहिल्या भागातच त्याचं ते झालं असतं सगळं. पण खरंच सुंदर आहे हे काम तुझं आणि मला खरंच ऐकायला आवडतं लोकांकडून की तू कॅरेक्टर स्विच करताना पण तू खूप जपून करतोयस. कारण एक विषारी माणूस म्हणालास ते साकारणं आणि तू किरण म्हणून कसं आहे हे जपणं हे खूप कठीण आहे. मग तू ते जपण्यासाठी काय करतोस? मेडिटेशन करतो मी. माझं
आत्ता मी माझी एक स्वतंत्र रूम आहे. त्या रूममध्ये माझे काही लावलेले आहेत पोस्टर्स वगैरे वगैरे, आणि माझं मेडिटेशन शिवाय काम होत नाही. कारण इतकं विकृती जर का तुम्हाला घेऊन रोजच चालायचं आहे आणि ती खरी वाटली पाहिजे, ते जगलं आहे असं वाटलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला काम केलंच पाहिजे. पण हे सगळं करताना स्वतःचं रिअल आयुष्य एक आहे ते विसरून जाता कामा नये, हेही मी सतत आपल्याला स्वतःला बोचकपणे सांगत असतो. आणि ऑन ऑफ होण्यासाठी मी मध्ये मध्ये जेणेकरून मला तो लाईव्हलीनेस अंत पण वेगळ्या आयुष्यात आहे हेही जाणवत राहतं. ऍक्च्युली मी खूप जणांकडून ऐकलंय, म्हणजे मोस्टली आर्टिस्टकडून, की ते जे निगेटिव्ह कॅरेक्टर करतात ते लोक मेडिटेशन किंवा जपमाळ ह्या सगळ्या गोष्टी खूप ट्राय करत असतात की ज्यामुळे आपण स्वतःला विसरू नये. तुला ह्या देव माणसामध्ये तू 3 अध्याय 3रा अध्याय मधला अध्याय आता तू करतोयस, तुला कुठली एक बेस्ट कॉम्प्लिमेंट मिळाली तुझ्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा सेटवरती? मला आमचे राजू सरच एकदा करता 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 अचानक फोन आला त्यांचा, रात्री खूप जमलंय, हे पकडलंयस, याच फ्लोनुसार आपण करत जाऊयात. आणि हे माझ्या एकट्याचं कधीच क्रेडिट नाहीये, हे लिहिलंच इतकं कमाल कॅरेक्टर आहे. आमचे स्वप्नील गांगुर्डे यांची पटकथा लिहिली आहे, विशाल कदमने संवाद लिहिलेत, आणि राजू सावंत या माणसाने ते डिरेक्ट केलंय. या माणसांनी इतका जीव ओतून ते सगळं केलंय, तर मला असं वाटतंय फक्त ते इन्सोल करून मला डायलॉग बोलायचे आहेत, एवढंच करायचं. म्हणजे 95% काम त्यांनी करून ठेवलं, 5% फक्त मला करायचं आहे. पण इतकं कमाल एडिट वगैरे वगैरे खूप कमाल पद्धतीने, याचा एडिट पॅटर्न वेगळा आहे, पीजीएम वेगळं आहे, कारण टिपिकल सिरियल नाहीये ही. सो ही सिरियल बघतानाही तुम्हाला वेबसिरीज बघितल्याचा फील येतो. सो हे एका नटाला मिळणं म्हणजे ही किती मोठी पर्वणीच आहे त्याच्यासाठी, म्हणून माझी लॉटरी लागली, मी गमतीने नेहमी म्हणतो. पण हे सगळं मॅनेज करता करता तू फॅमिली कशी मॅनेज करतोयस? कारण ऑब्व्हियसली साताराला शूट करणं आणि फॅमिली मुंबईत असणं हे खूपच जमीन आसमानाचा फरक आहे. सो ती कशी मॅनेज करतोस? माझ्या सवयीचं आहे खरं तर हे. सुदैवानं माझी बायको पण सेम फील्डमध्येच आहे, त्यामुळे तिला या गोष्टीची माहिती असल्यामुळे मला तेवढी तारेवरची कसरत करावी लागत नाहीये. पण आहे ते कारे दुरावा हा जरा आहे, तो आहे. कारे दुरावा असं सुरू राहील, कारण तुझं काम सुरू राहणार आहे. तू जर निमंत्रण द्यायचं असेल प्रेक्षकांना पण देव माणसाच्या भाषेमध्ये गोपाळ म्हणून, तर कसं देशील? नमस्कार भावांनो, तायांनो, अक्कांनो, मामांनो, मामींनो, 97, 98, 99, 100. खरं तर मी तुमचा गोपाळ आहे, वेगळी गोष्ट काही सांगायची गरज नाही. तुम्ही बघता इथे टेलरिंगचा शॉप आहे आणि देव माणसाचे प्रोमो तुम्ही बघितलेलेच आहेत. आता मी येतो तुम्हाला भेटायला, कधीपासून काय विचारताय? अहो 2 जूनपासून रोज रात्री 10 वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर देव माणूस मधला अध्याय घेऊन. ओके, थँक्यू सो मच आणि तुला ऑल द बेस्ट.